नमस्कार मैत्रिणींनो, मी माझ्या चॅनलवर स्वागत करते. तर आज आपण बघणार आहोत विडीच्या पातोड्यांच्या आमटीची रेसिपी. तर ही आमटी खूप छान लागते चवीला आणि मटन चिकनच्या भाजीला पण मागे पडेल अशी हिची टेस्ट असते. तर आज आपण पूर्ण रेसिपी बघूया. भात, भाकरी किंवा चपातीसोबतही खाऊ शकतो. चवीला अप्रतिम लागते. तर नक्की एकदा ट्राय करून बघा तुम्ही पण. आणि जर रेसिपी आवडली तर नक्कीच मला कमेंट करून सांगा आमटी आणि पातोड्या कशा झाल्या तर ही आमटी बनवण्यासाठी आपल्याला 2 प्रकारचं वाटण तयार करून घ्यायचं असतं. एक म्हणजे पातोड्यांना लागणारं सारण, दुसरं म्हणजे आमटीसाठी लागणारं वाटण तयार करून घ्यायचं आहे. तर हे आपण पातोडींसाठी सारण तयार करणार आहोत. तर 2 चमचे खसखस भाजून घेतली आहे, खोबरं भाजून घेतलं आहे. तर आपण हे आता सर्व मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊ. 2 चमचे खसखस भाजून घेतलेली. त्यानंतर आपण सुकं खोबरं, कोथिंबीर आणि 4-5 लसणाच्या पाकळ्या ते मिक्सरच्या भांड्यात टाकणार आहोत. ही रेसिपी करायला अवघड जरी वाटत असली पण मी ज्या ट्रिकने केली आहे तुम्ही पण त्या ट्रिकने नक्की ट्राय करून बघा. तर तुम्हालाही पहिल्या प्रयत्नात नक्कीच जमेल. आता आपण याच मिक्सरच्या भांड्यात 1 चमचा घरगुती लाल मसाला, 1 चमचा मीठ आणि आपण हे आता मिक्सरमधून बारीक वाटून घेणार आहोत. आवश्यकतेनुसार थोडं पाणी टाकायचं आहे. तर आपण इकडे गॅसवर पातेलं ठेवून त्यात आपण थोडंसं तेल टाकणार आहोत. तेल तापलं की अर्धा चमचा जिरं तडतडलं की त्यात आपण खसखस खोबरं जे वाटून घेतलं होतं ते टाकणार आहोत. त्यानंतर आपण छान चमच्याने मिक्स करून घेऊया. यात आपण अर्धा चमचा हळद घालूया. मिक्स करून घेऊया हळद टाकून. आणि आता आपण थोडंसं वरून मिक्सरचं भांडं धुवून पाणी टाकणार आहोत जेणेकरून आपलं वाटण जळणार नाही. पाणी टाकून छान मिक्स करून घेऊया. आणि आता आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. छान तेल सुटलं आहे. तर आता आपण हे एका वाटीत काढून घेणार आहोत. हे आपल्याला पातोडींच्या सारणासाठी लागणार आहे, त्यामुळे आपल्याला आता हे काढून घेऊया एका. यानंतर आपल्याला आमटी करून घ्यायची आहे. त्याच पातेल्यात आपल्याला 2 ते 2.5 चमचे तेल टाकायचं आहे. तेल छान गरम झालं की त्यात आपण 1 चमचा बाजरीचं पीठ टाकणार आहोत. तुमच्याकडे जर बाजरीचं नसेल तर तुम्ही डाळीचंही 1 चमचा पीठ टाकू शकतात. हे आता आपल्याला तांबूस रंगावर परतून घ्यायचं आहे. व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंट करून नक्कीच सांगा. तर हे छान परतून झालं आहे. त्यात आपण आता कांदा, खोबरं, आलं लसूणची पेस्ट तयार करून घेतली आहे ती टाकून घेऊया. छान तेलात मिक्स करून घेऊया आपण. आता हे तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. आता छान याला तेल पण सुटलं आहे. तर आपण आता याच्यात मसाले घालून घेऊया. 2 चमचे काळा मसाला, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला आणि 1 चमचा लाल मसाला हे आपण आता त्या मिश्रणात टाकून घेणार आहोत. आपण जे आता मसाले टाकलेत ते मसाले आपल्याला सगळे वाटणात मिक्स करून घ्यायचे आहेत. आणि आपण आता भाजीत गरम पाणी टाकणार आहोत. ह्या भाजीला गरमच पाणी वापरायचं. कोणतीही रस्सा भाजी करायची असेल तर आपण शक्यतो गरमच पाणी वापरावे, कारण गरम पाणी वापरल्यामुळे त्या भाजीला चवच खूप छान येते. त्यामुळे शक्यतो आपण गरमच पाणी वापरावे. आता आपल्याला पाहिजे तेवढा रस्सा करून घेऊया. आमटी थोडी पातळच करायची, कारण आपल्याला पातोडींसोबत खायची असते. त्यामुळे
घट्टसर केली तर ती पातोडींची चव आपल्याला चांगली लागणार नाही. आता आपण 1 चमचा मीठ घालूया आणि आमटी उकळायला ठेवूया. आता आपण पातोड्या करून घेणार आहोत. त्यासाठी आपण 1 वाटी बेसन पीठ घेतलंय. आणि आता आपल्याला त्याच वाटीने 1 वाटी पाणी बेसन पिठात मिक्स करून घ्यायचे. गुठळ्या अजिबात होऊ द्यायच्या नाही आहेत. थोडं थोडं पाणी टाकून आता आपल्याला पीठ छान मिक्स करून घ्यायचे. पूर्ण वाटीभर पाणी मी वापरलं आहे. त्यानंतर आपल्याला दुसऱ्या पातेलं गॅसवर ठेवून आता आपल्याला पातोडींसाठी लागणारं पिठलं तयार करून घेऊ. तर त्यासाठी आपल्याला 1 चमचा तेल, त्यात जिरं टाकूया आणि थोडी हळद घालूया आणि ते आपण जे बेसन पीठ आणि पाणी मिक्स करून जे बॅटर तयार करून घेतलं होतं ते आपण त्याच्यात टाकून घेणार आहोत. गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आणि नंतर आता आपल्याला वरून अर्धी वाटी पाणी लागणार आहे. ते अर्धी वाटी पाणी आपण टाकून घेतलं आहे. आणि यात आपल्याला अर्धा चमचा मीठ पण घालून घ्यायचं आहे आणि असं लाटण्याने किंवा आपल्याला चमच्याने असं सारखं ढवळत राहायचं आहे, जेणेकरून गुठळ्या होणार नाही. एकसारखं हलवत राहायचं आहे. गॅसची फ्लेम मीडियम करून आणि आता आपल्याला हे पिठलं तयार करून घ्यायचं आहे. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली. खरं तर पूर्वीच्या बाईंची ह्या पातोडींची रेसिपी थोडी वेगळी होती. ते तेलात पाणी टाकून फोडणी करून घ्यायच्या आणि पाण्याला उकळी आल्यावर त्याच्यात कोरडं पीठ टाकायच्या आणि मग त्या पातोडींसाठी पीठ तयार करायच्या. तसं केल्यामुळे गुठळ्या जास्त होतात आणि ही ट्रिक वापरून जर तुम्ही केली तर तुम्हाला पहिल्या प्रयत्नातच पातोड्या जमतील. तर आता आपलं थोडं थोडं करून पीठ घट्ट होतं आहे. तर आता एकसारखं ज्यात थोड्याफार गुठळ्या असतील त्या आपल्याला अशा मोडून घ्यायच्या आहे तिथल्या तिथे जागेवरच. आता पिठल्याला छान घट्टपणा येतो आहे. तर आता आपल्याला इथे झाकण ठेवून 2 मिनटं वाफ काढून घेणार आहोत. आता झाकण ठेवून आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे. झाकण ठेवून वाफ घेतल्यामुळे आपल्याला पिठल्याला वातडपणा येतो, जेणेकरून आपली पातोडी तुटत नाही. तर आपण 2 मिनिटानंतर हे पीठ चेक करणार आहोत की आपलं पिठलं तयार झालं की नाही. हो, आपलं पिठलं छान तयार झालं आहे. आता आपण हे गरम गरम असतानाच आपल्याला पातोड्या करायच्या आहेत. तर त्यासाठी एका डिशमध्ये मी हे काढून घेतलं आहे सगळं पीठ. ही प्रोसेस आहे ना गरम गरम असताना थोडी करायची. आता आपल्याला याच्यातलंच थोडा पिठाचा गोळा घेऊन आपल्याला पहिली पातोडी लाटून घ्यायची आहे. थोडा गोळा काढून आपण हे बाकीचं पीठ झाकून ठेवणार आहोत, कारण ते गार झालं की त्याला पातोड्या करायला थोडं अवघड जातं. त्याचमुळे आपल्याला ते पीठ गरमच पाहिजे शेवटपर्यंत. तर आता आपण पोळपाटवर एक गोळा घेऊन त्याची पातोडी लाटून घेणार आहोत. तेल लावायचं पोळपाटला आणि थोडं हाताने असं दाबून घ्यायचं पीठ आणि लाटण्याने हलक्या हाताने आपल्याला लाटून घ्यायचं आहे.
पीठ गरम पण असतं आणि ते पीठ असं पातळ असतं, त्यामुळे आपल्याला हळूहळू लाटून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या पातोडींची पारी तुटणार नाही. तर असं हलक्या हाताने आपल्याला लाटून घ्यायचं आहे. आता आपल्याला हे जास्त जाड पण नाही आणि बारीक पण नाही, असं मीडियम साईजमध्ये आपल्याला लाटून घ्यायचं आहे. आणि आता आपण जो खसखस खोबऱ्याचा मसाला केलेला होता, ते वाटण आता आपण याच्यावर लावून घेणार आहोत, बेसन पिठाच्या पारीवर. असं हळूहळू सगळ्या पूर्ण पातोडीच्या याच्यावर आपल्याला पसरवून घ्यायचा आहे मसाला. आणि आता आपल्याला हलक्या हाताने असं हळूच आपल्याला असा रोल करत तयार करायचं आहे. छान आपला रोल तयार झाला आहे. आणि आता आपण याच्या पातोड्या कट करून घेणार आहोत. आपल्याला पाहिजे त्या आकारात आपण छोट्या मोठ्या अशा पातोड्या करून घेणार आहोत. आता आपण ह्या पातोड्या एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. तर आपल्याला ह्याच पद्धतीने सर्व पातोड्या तयार करून घ्यायच्या आहेत. पारंपरिक पदार्थांना चवच खूप छान असते, म्हणून कधीतरी आपल्याला ट्राय करून बघायला काहीच हरकत नसते. म्हणून तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा, तुम्हालाही नक्कीच आवडेल. तर आपल्या सर्व पातोड्या तयार झाल्या आहेत. तर आपण ह्या पातोड्या खायच्या कशा ते पण आपण बघणार आहोत. आता आपण सर्व सर्व करून घेतले, पोळी, भाकरी, भात आणि पातोड्या, आमटी. आमटीचा पण कलर खूप छान झाला आहे. तर आता आपण ह्या खायच्या कशा, ही मासवडीसारखीच खायची असते. त्यात आपण पातोड्या टाकून घेणार आहोत आणि भात किंवा भाकरी पोळीसोबत आपण खाऊ शकतो. तर ह्या पातोड्या टाकून घेतल्या की अशा आपल्याला खायच्या असतात. चवीला एकच नंबर लागतात, म्हणून नक्कीच ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.